दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। राज्यातील सत्ताधारी महायुतीची एनसीपी अजित पवार पक्षाचे तुमसर मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्याच सरकारला शाल जोडे मारून आरोप केला आहे की त्यांच्या विधानसभेतील बेटाळा, निलज, कान्हळगाव, मुंडरी, मोहगाव, देवी, पांजरा, रोहा येथे असलेले घाटाचे ठेकेदार नाममात्र असून या घाटांवर अवैधरित्या रेती तस्करी, मॅंगनीज व गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही सुरू आहेत। आमदार राजू कारेमोरे यांनी तहसीलदारांना लिहिलेल्या या व्हायरल पत्रामध्ये ते पुढे म्हणतात की घाट चालवताना कोतवालापासून ते जिल्हाधिकारी, महसूल मंत्री व खनिकर्म मंत्री तसेच पोलीस प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत देण्या घेण्याचा व्यवहार सुरू आहे। त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून रेतीची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचा आरोप एनसीपी अजित पवार पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी या पत्रामध्ये केला आहे। आमदार राजू कारेमोरे यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून महायुतीच्या पारदर्शी कारभाराचे आता धिंडवडे अधिवेशनामध्ये सध्या तरी उडताना दिसत आहे। आमदार राजू कारेमोरे यांच्या व्हायरल पत्राच्याच आधारे एनसीपी शरद पवार पक्षाचे आमदार जयंतराव पाटील यांनी अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला आहे। त्यामुळे राज्यातील अवैध रेती तस्करीला महसूल मंत्री, मुख्यमंत्री हे सर्व जबाबदार तर नाही ना, असा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। एका सत्ताधारी पक्षातील आमचे राजू कारेमोरे म्हणून आहे आमदार, त्या राजू कारेमोरेंनी एक पत्र दिलेलं आहे। तर पत्र सुधीर भाऊ जरा तुम्ही ऐकण्यासारखं आहे, तुमच्या भागातलंच हे पत्र आहे की ते म्हणतात की मोहाडी तालुक्यात अवैधरित्या रेती, मॅंगनीज व गौण खनिजाची वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे की ते कोणालाच जुमानत नाहीत। यांचे महसूल त्यांनी लिहिलंय, माझं म्हणणं नाही, महसूल मंत्री ते गृहमंत्री या सर्वांना देणे घेणे असल्याने आमचा कोणीच बाल बाका करू शकत नाही, अशी धमकी तहसीलदारांना उघडपणाने दिली जाते, तहसीलदारांच्याकडून किंवा अधिकाऱ्यांच्याकडून दिली जाते। अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचा आमदारच अशी लेखी तक्रार, त्याची कॉपी माझ्याकडे आहे, ती वाचायला वेळ नाहीये, पण अध्यक्ष महोदय गंभीर आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता हे चालू आहे, लायसन्स काढून यायचं आणि वाळूच्या बाबतीत, उत्खननाच्या बाबतीत पाहिजे ते निर्णय घ्यायचे, असा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा परिपाठ सुरू झालेला आहे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।